सकाळच्या 7 वाजले त्या. पण एक गोष्ट मला खटकली. काल काल एक जणाने मला सांगितलं, की एका बाबाच्या प्रवचनाला तो गेलता आणि त्या बाबाने एक गोष्ट सांगितली. एक काय तर भजन वगैरे काय तर असेल. तिथे एक गोष्ट सांगितली, की एका कंपनीच्या इंटरव्ह्यू होत्या आणि त्या इंटरव्ह्यूला एक कॅन्डिडेट गेलता गावचा आणि तिथं बाहेर CCTV वगैरे लावला होता तिथं. सिस्टीम काय तर होती. काही लोक तिथं आत सोडत होती दरवाजात इंटरव्ह्यू पॅनलला आणि काही लोक बाहेर बसले. मग एक गावाकडचा मुलगा आला आणि जरा सुसंस्कारित होता, थोडं संस्कार जास्त होतं त्याच्यावरती. आणि त्यानं काय केलं, गेल्या तिथल्या काही दिवस होता, दिवसा चालू होतं इंटरव्ह्यू आणि चप्पल वगैरे तिथल्या साईडला ठेवल्या, जरा व्यवस्थित लावल्या. अस्ताव्यस्त होत्या, गडबडीत लोकांनी सोडल्या असतील. आणि नंतर जी काय लाईट वगैरे तिथल्या चालू होत्या जिन्यावरच्या वगैरे काय तिथल्या आसपास तिथं जी काय रूम होत्या बसलेल्या, फॅन वगैरे लाईट जिथं ज्या कॅन्डिडेट ज्या खोलीत नाही तिथल्या बंद केल्या आणि बसला. आणि नंतर ज्यावेळेस त्याचा शेवटी नंबर आला त्यावेळेस त्याला आत बोलवलं गेलं आणि त्याला नाव वगैरे विचारलं आणि त्याला सांगितलं, की बाबा तुझं सिलेक्शन झालंय, तुझं काम झालंय, यू आर गॉट सिलेक्टेड. आणि असं का तर त्याने त्या कॅमेऱ्यात बघितलं, की बाबा हा लाईट बीट बंद करतो, चपल्या विपल्या व्यवस्थित ठेवले, त्याला संस्कार चांगला आहेत. आणि बाकीच्यांचं काय सिलेक्शन झालं नाही तिथं, म्हणजे बाकीच्यांनी चपल्या वगैरे नीट ठेवल्या नाही, तर लाईट बंद केली नाही. हा तर्क त्या बाबाने दिला गेला त्याच्या मागं. मी काय म्हणतोय, बेंचोत लोकांना एवढं म्हणजे अजून चुत्या बनवायचं सगळं चालू आहे. एवढी मोठी इंजिनिअरिंग झाली, एवढं मोठं सगळं 5-6 वर्ष शिक्षण झालं. चपल्या कोण ठेवतंय व्यवस्थित, लाईट कोण बंद करतंय हे बघून सिलेक्शन जर होत असलं किंवा झालं असलं, शिकायची काय गरज आहे ना एवढं. एवढं डिग्री करायची, डिप्लोमा करायची, काय कोर्सेस करतात पोरं 50-60 हजाराचे. काय काय स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि बेंचवर ही बापा लोक सांगतात, की बाबा कुठं चपल्या नीट ठेवलेल्या बघितल्या आणि लाईट बंद केलेली आणि सिलेक्शन झालं. खलास, विषय संपला. या पोराने एवढं शिकलं, पैसे खर्च केले, अभ्यास केला, फक्त लाईट बंद केली नाही आणि चपल्या नीट ठेवलेल्या नाही, का तर यांचा संस्कार नाही. तर म्हणजे आज कन्सिडर केलं, की बाबा एखाद्या ठिकाणी कोणी चपल्या नाही नीट केल्या किंवा लाईट नाही बंद केली तर नाहीत त्याला संस्कार, म्हणजे तो कंपनी नाही चालवू शकत, तो तिथं नाही काम करू शकत. काय बेंच तुम्ही यार.